टॉप 9 न्यूज बघूयात. सुरुवातीला मोठ्या घडामोडी. शिवसेनेच्या 6 बंडखोर खासदारांच्या विलिनीकरणाला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी. शिवसेनेच्या 6 बंडखोर खासदारांबाबत लोकसभा सचिवालयाचा निर्णय. उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन. अयोध्येतील राम मंदिर दान चोरी प्रकरणावरनं ठाकरे आक्रमक. मंदिर परिसरात शिवसैनिकांची मोठी गर्दी. आम्ही रामरक्षक आहोत, मंदिरातील तिजोऱ्या लुटाय हेच हिंदू राष्ट्र का? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. अयोध्येमध्ये मंदिराच्या नावानं जमीन घोटाळा झाल्याचे देखील आरोप. कोणतं असं क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये भ्रष्टाचार नाहीये? केदारनाथच्या मंदिरात चोरी झाले, बद्रीनाथच्या मंदिरात चोरी झाले, उज्जैनमध्ये जमीन घोटाळा झालेला आहे, अयोध्येमध्ये जमीन घोटाळा झालेला आहे. हे तर म्हणे पैसा गोळा करण्याचं केंद्र झालेलं आहे भाजपचं. उद्धव ठाकरेंना श्रीराम लक्षात आल्याचा आनंद. रामाकडे परत केल्यामुळे त्यांचं अभिनंदन. ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. या गोष्टीचा आनंद आहे की उद्धवजींच्या शेवटी हे लक्षात आलं, जो राम का नाही वो किसी काम का नाही. ते रामाकडे परत गेले, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. तर यावेळेस तरी थोडी बहुत का होईना रामरक्षा ते वाचतील. रामरक्षा म्हणणं तुमचं काम आहे, तर रामरक्षा करणं आमचं काम आहे. उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना उत्तर. उद्धव ठाकरेंनी रामरक्षा बोलून दाखवावी. फडणवीसांनी दिलेल्या आव्हानाला उत्तर. मी आज त्यांना त्यांच्याच गावात येऊन सांगतोय की फडणवीसजी, रामरक्षा म्हणणं जरी तुमचं काम असलं तरी रामरक्षा करणं हे आमच्या राम भक्तांचं काम आहे. आम्ही रामरक्षक आहोत, मनामध्ये भाव नाही. आणि रामरक्षा म्हणताय म्हणजे मनी नाही भाव आणि देवा मला पाव.